जयाची महाघोर कर्मे निमाली, खरी ज्ञान दृष्टी जया प्राप्त झाली। हिताचाच जो मार्ग दावी जनाला, सदा भक्ती भावे नमू त्या जिनाला। सदा भक्ती भावे नमू त्या जिनाला, नमू त्या गुरुला। पंचपरमेष्ठी भगवान की, द्वादशांग जिनवानी माता की, चारित्र्य चक्रवर्ती समाधि सम्राट मुनिकुल पितामह धर्म साम्राज्य नायक 20वीं शताब्दी के प्रथम आचार्य भगवान श्री शांति सागर जी मुनि महाराज की, दीक्षा गुरु शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी मुनि महाराज के, परम पूज्य आचार्य भगवान श्री विद्या सागर जी मुनि महाराज के, परम पूज्य आचार्य वर्य श्री वर्धमान सागर जी मुनि महाराज की, परम पूज्य निर्यापक श्रमण मुनिवर श्री धर्म सागर जी मुनि महाराज की, अहिंसा परमो धर्म की। शिरगुप्पीला आलो. नवीन घरामध्ये, नवीन हॉलमध्ये पहिल्यांदा प्रवचन होत असताना संघ हातात काहीच नसल्यामुळे गारवा काय आणू शकलो नाही. बाळी काही मसरा वकील र मसरा बाळी काही याने गारवेदाग तरतर खरे या नमकडी यानेत गारवे तरलक आदवन्य माता येतो यार्डने मात हिंगायतो शिरगुप्पीक बैन देऊ खरे भरडे हक्कुलद प्रवचन आगीत हिंग पहिला आगतीत ये पेट घ्या नाही तू पहिला भरडे मेव्वा याला वाटते तुम्ही हाकी आयन दीग होळीदारू आद्रे ಮರಾಠಿದಾಗ ಹೇಳುತ್ತೇನೆ. ನನಗೆ ಕನ್ನಡ ಬರಂಗಿಲ್ಲ ಹಿಂಗೇನಿಲ್ಲ, ನಿಮಗೆ ಮರಾಠಿದ ಸವಯ ಅಭಿಷ ಆಗಬೇಕತ್ತ ಮರಾಠಿದಾಗ ಮಾತಾಡುತ್ತೇನೆ. ಆದರೆ आपण सर्वजण वर्तमान जीवनामध्ये जगत असताना भविष्याची फार चिंता करतो. माणसाला एक सवय आहे, सर्वसामान्य माणसाचीच ती एक सवय झालेली आहे की वर्तमानात जे उपलब्ध आहे, जे सध्या हातात आहे, जे आज आमच्या समोर आहे त्याचा आनंद घ्यायचं सोडून, त्याचा उपयोग करायचं सोडून, त्याच्या माध्यमातून उन्नतीच्या पायऱ्या चढायचं सोडून माणूस धावत्याच्या पाठीमागं, पळत्याच्या पाठीमागत सतत पळत असतो. आणि वर्तमानकालीन जीवनाचा आस्वाद, वर्तमानकालीन जीवनाचा आनंद सोडून भविष्यामध्ये मला काय करता येईल, भविष्यात मला आणखीन काय प्राप्त करून घेता येईल याच्यासाठी वर्तमानातली वस्तूसुद्धा हातातून तो गमावून बसतो. कळा लागले ना मराठी? आवाज क्लिअर यायला लागला? जरा इको जास्त झालाय का? इको जरा कमी कर स्वल्प. राजू या लागले क्लिअर? बर. आणि माणूस भविष्याचा वेध घेत वर्तमानकालीन जीवनाकडे दुर्लक्ष करून सदैव मला हे अमुक गोष्ट प्राप्त करायचं आहे, त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे, अमुक जे माझ्याकडे नाही आहे ते मला हस्तगत करायचं आहे, अशा सगळ्या विवंचनेमध्ये गुरफटलेला, सदैव काळजीमध्ये काळवंडलेला माणूस सतत मृगजळाच्या पाठीमागं धावणाऱ्या हरिणा समान निरंतर धावपळ करत राहतो. परंतु या धावपळीमध्ये वर्तमान कालामध्ये जी दगदग होत आहे, या जीवनाची जी ससे होलपट होत आहे, याच्याकडे लक्ष द्यायला त्याला सवड नाही आहे. आणि म्हणूनच तो माणूस म्हणत असतो नमगा यात सवडील जरा जोरले नमगा सवड हत्ती ते सैक सवड हत्ती ते ಯಾವಾಗ ಸಾವು ಬರ್ತಿತ್ತು ಅವಾಗ ಆಗಲಂತುತ್ತ ಆಗಲಾಗ ಕೈಯಂತುತ್ತ ಮುಂದೆ
ಯಾನ ಅಭ್ಯಾಸ ಸಹಾವ್ ಯಾವಾಗ ಬರ್ತಿತ್ ಕೈಯಾನ್ ತುತ್ತ ಕೈಯಾಗ ಬಾಯಾಂದ ಬಾಯಾಗ ಆಗ್ಲಂದ ಆಗ್ಲಾಗ ಎಷ್ಟು ಬಿ ಜಗ್ ಹಿಡ್ರಿ ಅವ್ निंद्रुला ಹೊಂಟಾव. म्हणून मला आत्ता मरायला सवड नाही आहे, मंदिरला जायला सवड नाही आहे, आत्महितासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे, मला आत्मशांतीचा अनुभव करण्यासाठी जरा सुद्धा सवड नाही, हा माणसाचा एक भ्रम आहे. आचार्य सांगतात या भौतिक विश्वामध्ये कितीही माया गोळा करायला आपण गेलो, या भौतिक विश्वामध्ये कितीही सत्ता संपदा गोळा करायला गेलो, कदाचित पूर्वपार्जित पुण्याच्या उदयामध्ये आपल्याला इच्छित वस्तू ताब्यात आल्या, हातामध्ये मिळाल्या, हस्तगत जरी झाल्या, तरी कायम आमची सत्ता त्याच्यावरती राहणार. ही जी भूमी आहे, भूमी ही धरती, ज्या जमिनीवरती भूमीवरती आपण बसलेलो आहोत, त्या जमिनीचे धरतीचे अनेक नाव आहेत. धरा, धरित्री, धरती, अवनी, विश्वंभरा, वसुधा वगैरे वगैरे. त्यामध्ये एक नाव आहे कुमारी. या भूमीचं एक नाव काय आहे? कुमारी. ज्या प्रकारे एक अविवाहित मुलगी जी वडिलांच्या घरात राहत असते, वडील तिचे जन्मदाते आहेत, पण तसं पाहिलं तर अविवाहित असणाऱ्या त्या मुलीचे स्वामी कोणीच नाही आहेत, ती कुमारी आहे. तसं ही भूमी, अनेक राजे या धर्तीवरती झाले, हजारो लाखो करोडो राजे या ठिकाणी झाले, पण प्रत्येक राजानं आपापल्या जीवित काळामध्ये, आपापल्या हयातीमध्ये ही पृथ्वी माझी आहे, हे राज्य साम्राज्य माझं आहे, अशा प्रकारचा आविर्भाव धारण केला होता, अशा प्रकारचा आव आणला होता. परंतु ते सगळे राजे सुद्धा या भूमीत, या मातीत मिसळून गेले. म्हणून एका मुस्लिम कव्वालीकारांनी त्यांच्या कव्वालीमध्ये म्हटलेलं आहे, कल जो तन के चलते थे अपनी शान व शौकत पर. कल अंदर निन्ने, कल जो तन के चलते थे अपनी शान व शौकत पर, शम्मा तक नहीं जलती आज उनकी तुरबत पर. काल जे आपल्या वैभव, ऐश्वर्य, सत्ता, संपदा, साम्राज्य या सगळ्या गोष्टींच्या वरती, या धर्तीवरती माझं साम्राज्य आहे, जिथं समुद्राचं पाणी चालू होतं तिथं माझं राज्य संपतं, अशा प्रकारे ज्यांना आपल्या राज्य, सत्ता, संपदेचा एक अभिमान होता, त्यांच्या स्मृतीस्थळावरती आज एक साधी मेणबत्ती सुद्धा जळत नाहीये. पण वर्तमान काळामध्ये जे जीवन आहे त्याला जगण्याचा आनंद घेण्याऐवजी मनुष्य सदैव मला भविष्यामध्ये काय करता येईल, आणि काय प्राप्त करता येईल, आणि काय मिळवता येईल, याच्यासाठी सतत पळतो आहे. पण संस्कृत नीतिकारांनी एका ठिकाणी एक सुंदर श्लोक सांगितला. ते म्हणतात, ऐका लागलं केळ कधी रे कटाळीक बंदी ते कहाणी ಹೇಳಿ ರಾಜಾರಾಣಿಂದ ಬೇಡ. संस्कृत नीतिकारांनी सांगितलं, आणि त्यानिही शरीरानी वैभवो नहि शाश्वतः मृत्युः सन्निहितो नित्यं कर्तव्यो धर्मसंग्रह. गर्भात, मातेच्या गर्भात आल्यापासून जो देह आमच्या जीवनाशी चिकटला, ज्या देहामध्ये तुम्ही आम्ही वास करतो आहोत, तो सुद्धा नश्वर आहे, एके दिवशी मातीत मिसळून जाणार आहे. आणि त्याचबरोबर ज्या वैभव, ऐश्वर्य, सत्ता, संपदेला जमवण्यासाठी अत्यंत स्वर्गीय देवलोक सुद्धा ज्याच्यासाठी तगमगतात, अशा मानव पर्यायाला आम्ही व्यर्थ घालवतो आहोत. त्या मानव जीवनाकडे दुर्लक्ष करून आम्ही त्या नश्वर वैभव आणि सत्ता संपदेच्या पाठीमागे धावत आहोत. त्याचा बिलकुल निषेध नाही आहे. गृहस्थ लोकांना पैसा, अडका, सत्ता, संपदा सोडून चालणार नाही आहे. कारण जे गृहस्थ लोक आहात ते पैशाशिवाय धर्मसुद्धा करू शकणार. मंदिर बांधायचं आहे, भगवंतांची पूजा करायची आहे, सत्पात्र दान करायचं आहे, तीर्थयात्रा करायची आहे, आणखीन कोणतं दान पुण्य करायचं आहे, कोणाचा परोपकारासाठी कोणाची सहायता करायची आहे, जे काही चांगले कार्य करता येतील ते गृहस्थ लोक पैशाशिवाय सुद्धा करू शकणार नाहीत. पण पैसा, वैभव, ऐश्वर्य म्हणजेच आपलं जीवन नव्हे. बरोबर? अवघडायला नको म्हणून तर मान हलवा. बरोबर ना? ह्या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागं धावत असताना ते म्हणजेच जीवनाचं साध्य आहे, ते म्हणजेच जीवनाचं ध्येय आहे. ह्या गोष्टीपासून आपण कुठंतरी विचार करून थांबलं पाहिजे. पैशाशिवाय काम चालणार नाही, पण पैसा म्हणजेच सगळं असं काय नाही आहे. आमचे आचार्य महाराज कन्नडमधली एक म्हण सांगायचे. ನಮ್ಮ ಗುರುಗಳು ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಗಾದೆಯ ಮಾತು ಹೇಳಿರುತ್ತಾರೆ. ಏನಂದರೆ, ರೊಕ್ಕಿದ್ರೆ ಸೊಕ್ಕ, ಇಲ್ದಿರ ಒಲಿ ಮುಂದಿನ ಬೆಕ್ಕ. ಏನ
ರೊಕ್ಕಿದ್ರೆ ಸೊಕ್ಕಿಲ್ದಿರ ಒಲೆ ಮುಂದಿನ ಬೆಕ್ಕ. ರೊಕ್ಕಿದ್ರೆ ಮನುಷ್ಯ ಏನೂ ಆಟ ಮಾಡಬಹುದು, ರೊಕ್ಕಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಏನೇನು ಮಾಡ್ಲಕ್ಕೆ ಬರಂಗಿಲ್ಲ, गपगार होतं बिडता. बरोबर. परंतु पैसे धन संपदा याच्यासाठी सतत 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 धावमान जीवन जगणारा माणूस ते सगळं कमवायसाठी जमवायसाठी धावपळ करतो. पण ज्याच्यासाठी ते कमवतो आहे की मला त्या पैशाच्या कमावल्यानंतर मला सुखानं जगता येईल, मला 4 घास सुखाचे खाता येईल, माझ्या घरामध्ये आमच्या कुटुंबाबरोबर मुलाबाळांच्या बरोबर बसून मला आनंदानं गप्पा गोष्टी करता येतील, ही कल्पना करत पैशाच्या पाठीमागं धावणारा माणूस पैसे कमावत असताना पैसे कमावल्यानंतर सुद्धा या कुठल्याच गोष्टीचा आस्वाद घेऊ शकत नाही. सदैव रखरखत्या वाळवंटासारखं जीवन त्याला जगावं लागतं, कारण पैशाचा व्यामोह. असंच नदीकाठाला एक गाव होतं. जुगुळ, मंगावती, आलास, बुबनाळ कशी नदीकाठची गावं. असंच नदीकाठावरचं गाव होतं. पावसाळ्याचे दिवस होते, प्रचंड पाऊस कोसळत होता आणि पावसाळ्याच्या प्रसंगी मोठ्या मुसळधार पावसाच्या निमित्तानं नदी नाले ओढे सगळ्यांना पाणी आलेलं असताना सरकारनं प्रशासनानं सर्वांना आकाशवाणीच्या माध्यमातून TV च्या माध्यमातून ज्या माध्यमातून जागृत करता येईल त्या सगळ्यांच्या माध्यमातून सूचना पोचवल्या होत्या की नदीकाठच्या लोकांनी किंवा किंबहुना आपापल्या शेतात मळ्यात राहणाऱ्या लोकांनी पाणी नदीला वाढत असल्यामुळं घर सोडून कुठंतरी सुरक्षित ठिकाणी निघून जावं. बरीच लोक सरकारच्या प्रशासनाच्या सूचना ऐकून सुरक्षित ठिकाणी निघून गेली. जिथं सरकारनं अशा स्थलांतरित लोकांची व्यवस्था केली होती, पूरबाधितांना राहण्यासाठी शिबिर वगैरेची व्यवस्था केली होती, त्या ठिकाणी बरीच लोक गेली. पण एक घर, एक कुटुंब असं होतं जे गावापासून 1-1.5-2 किलोमीटर लांब आपल्या मळ्यात घर बांधून राहत होते आणि नदीच्या काठावरती अगदी मळीला लागूनच त्यांचं घर होतं. आणि घरात राहत असताना पाणी वाढत गेलं. सूचना त्यांनाही मिळाली होती आणि सूचना मिळाल्यानंतर पाणी जसजसं चढत पुढं आलं, अंगणाजवळ आलं, त्यावेळेला ते लोक चिंतित झाले. आणि जो नवरा होता तो पत्नीला म्हणतोय, बघ तू मुलांना घेऊन स्वतः पुढं निघ, जिथं आपल्या ग्रामपंचायतीनं प्रशासनानं आपल्याला राहण्याची व्यवस्था दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पोहोचा. मी घरातलं रक्का रुपये भंगारा बेळ या आणि तुदाष्ट याला घटना कट्टी ना हिंदीन थोड्या वेळात भरत्यान. असं सांगितल्यावर ती मुलं बाळ पत्नी सगळेजण पुढे गेले. जाताना त्याची बायको सांगून गेली की तुम्ही फार उशीर करू नका, पाणी वेगानं वाढत आहे, चटकन थोडंफार काय ते घ्या आणि लवकर या. नवरा म्हणला ठीक आहे. बायको गेल्याबरोबर त्यानं फरशीवरती एक कापड अंतरलं आणि कपाटातल्या महत्वाच्या वस्तू काढून त्याच्यावरती ठेवू लागला. सोनं नाणं कापड चोपड दागिने ज्या महत्वाच्या वस्तू होत्या, काही कागदपत्र असू देत, सगळं गोळा करून त्यानं त्या गाठोड्यात बांधला, घट्ट गाठ मारला. पण तोपर्यंत गाठोडं मात्र फार मौन आहे, फार काय झालं होतं, मोठं झालं होतं. आणि गाठोडं इतकं मोठं झालं की त्याला एकट्याला उचलून घेणं शक्य नव्हतं आणि उचलायला धरायला तिथं दुसरं कोणीही त्याच्या मदतीला नव्हतं. तरीही काहीही आटापिटा करून काहीही प्रयत्न करून शेवटी त्यानं कसं बसं उचलून ते आपल्या डोक्यावर घेतला. बाहेर आला, दाराला कुलूप लावला. कुलूप लावून पुढं जातोय तोपर्यंत अंगणात पाणी कमरे एवढं आलं होतं. आणि कमरे एवढ्या पाण्यातनं चालत 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 पुढं रस्ता एक 50 पावलं लांब असताना रस्त्यापर्यंत जाऊपर्यंत पाणी छातीपर्यंत आलं. आणि रस्त्यावर जाऊपर्यंत पाणी आणखीन वाढलं आणि तीव्र वेग, धारेला लागलेलं पाणी होतं. आणि कसं तरी करून तो पाऊल एक फार कष्टानं पुढं टाकत असताना अचानकच त्याचं संतुलन बिघडलं आणि तो पाण्यात कोसळला. जमिनीवरचे त्याचे पाय अधांतरी झाले, पाण्यात कोसळला आणि पाणी वेगानं वाहत असताना तो धारेला लागला. तिकडं बायको मुलांना घेऊन राडीतनं चिखलातनं कोसळत्या पावसातून जिथं सरकारनं प्रशासनानं ग्रामपंचायतीनं त्यांची व्यवस्था सुरक्षित ठिकाणी केली होती तशा ठिकाणी जाऊन पोहोचली होती. 2-3 तास झाले, 4 तास झाले, संध्याकाळ होत आली, तरीही नवरा आलेला नाही. हे पाहून पत्नी चिंतित झाली. मुलं सारखी विचारू लागली की बाबा अजून का आले नाहीत, वडील काय येत नाही आहेत. काहीतरी उत्तर देऊन पत्नी आपल्या मुलांना शांत करत होती. हळूहळू अंधार पडला. सूर्यास्तानंतर रात्र झाली, अंधार पडला, सगळं झालं, पण नवरा काय आला नाही. आपल्याला कसं होतंय, घरातली एखादी प्रिय व्यक्ती जर वेळेत घरी पोहोचली नाही तर आपण किती चिंतित होतो.
नॉर्मल परिस्थितीमध्ये, सामान्य परिस्थितीमध्ये सुद्धा घरातली एखादी आपली व्यक्ती लवकर आली नाही तर आपण अत्यंत काळजी करतो. तिथं तर महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. तिचं सौभाग्यच त्या महापुराच्या विळख्यामध्ये सापडलेलं होतं. अजून त्याचाच पत्ता लागत नाही आहे. मुलांच्या डोक्यावरचं छत्र डळमळत होतं. अशा परिस्थितीमध्ये ती स्त्री अत्यंत भांबावून गेलेली असताना, अत्यंत काळजीमध्ये चिंतित होऊन निरंतर सतत तिचं रक्त जळत असताना रात्र झाली, अंधार पडला, रात्र उलटू लागली, तरी सुद्धा तो नवरा आला नाही. दुसरा दिवस उजाडला, दिवस माथ्यावरती आला, पुन्हा अस्ताचलाकडे सूर्य जाऊ लागला, तरी सुद्धा नवरा आला नाही. आणि तेवढ्यात पावसाचा जोर जरा कमी झाला. हळूहळू पाणी ओसरू लागल्यानंतर त्या पत्नीनं प्रशासनाकडे आपली नोंद केली की असे असे आमचे मालक येणार होते पण अजून आलेले नाही आहेत, कृपया तुम्ही त्यांचा शोध घ्या. आणि प्रशासनानं त्यांनी दिलेल्या पत्त्यानुसार त्या नवऱ्याला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांचे बोट असू देत, नाव असू देत, त्यांचे जलतरणपटू असू देत, त्या सगळ्यांनी त्या दिशेनं शोध घेतला. परंतु घरापर्यंत जाऊन सुद्धा तो नवरा कुठं दिसला नाही, सापडला नाही, कुठंही त्याचा सुगावा लागला नाही. म्हटल्यावरती आसपास ते पाणी ज्या दिशेनं नदीकडे गेलं होतं त्या दिशेनं शोधत असताना काही अंतर नदीच्या दिशेने गेल्यावरती बिद्र बेट्ट, वेळूचं बेट होतं. आणि त्या बिद्र बेट्टमध्ये काहीतरी त्यांना दिसू लागलं. त्यावेळेला लोक साहस करून पुढं गेली. पुढं जाऊन पाहतात तर एक व्यक्ती त्या बिद्र बेट्टमध्ये, वेळूच्या बेटामध्ये अडकून पडला होता आणि त्याचा मृत्यू झाला होता. काय झाला होता? मृत्यू झाला होता. पण मृत्यू झाला होता हे पाहून लोकांना जितकं दुःख झालं, त्या पाहणाऱ्यांना जेवढं वाईट वाटलं, त्याच्यापेक्षा एक आश्चर्याचा धक्का त्या लोकांना तेव्हा बसला जेव्हा त्यांनी पाहिलं की त्या माणसानं प्राण सोडले होते पण त्या गाठोड्याचा हात सोडला नव्हता. काय सोडला नव्हता? त्यानं प्राण सोडले होते, त्यानं जीव दिला होता, पण हातावरती डोक्यावरती घेतलेलं जे गाठोडं होतं त्याचा हात त्यानं सोडला नव्हता. आता नदीकडचं गाव, मळीत राहणारा परिवार म्हणल्यावर त्या माणसाला पोहायला नक्कीच येत असणार. पण हातात धरलेल्या गाठोड्यामुळं तो पोहू शकला नाही आणि पोहू न शकल्यामुळं तो जगू शकला नाही. माणसाचा व्यामोह फक्त गोळा करायचं. मनी मळी बितला, नाकैद दिना सलग मळी बित्तू, मळी बिळूगुडे आत्रगुडे ಏನ್ ಬಿದ್ದು ಕೊಪ್ಪಿಗಳು ಬೆಳಕ ಮೇಂಡಕ್ ಏನಂತೀರಿ? ಕೊಪ್ಪೆ ಅಂತೀರಲ್ಲ. ಅವು ಕೊಪ್ಪಿಗಳು ಎಲ್ಲರ ಡಬ್ಕಿದಾಗ ನೀರ್ದಾಗ ನಿತ್ತಿ ನೋಡಿ ಕೊಪ್ಪಿಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಾವ ಸಾರ್ಕೆ? ರೊಕ್ಕ 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 ಮಾಡ್ತಾವ ಸಾರ್ಕೆ. ಮನುಷ್ಯಂದು ಬ್ಯಾಗ ಕೊಪ್ಪೆಗಳು ಗತ್ಲೆ ಆಗಿದೆ. ರೊಕ್ಕ 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 ಸಾರ್ಕೆ ರೊಕ್ಕ ರೊಕ್ಕ ಮಾಡ್ತೈತಿ, ಜೀವನ ಎಲ್ಲ ರೊಕ್ಕ ರಕ್ಷ ಹೋಗೈತಿ. ही स्थिती आहे, वास्तविकता. पण असं असताना जोपर्यंत आमच्या लक्षात येत नाही की मला माझे अन्न, वस्त्र, निवारा आणि थोडंफार सामाजिक, धार्मिक, राष्ट्रीय कर्तव्यापुरतं माझ्याकडे पैसा आहे, भविष्यात मला कमवायचं बंद झाल्यानंतर सुद्धा कुणाकडे हात पसरायला लागणार नाहीत, मी स्वाधीन जीवन जगू शकतो, कुणापुढेही लाचार मला व्हावं लागणार नाही, इतकी खात्री झाल्यानंतर कुठंतरी थांबलं पाहिजे. हा मात्र माणसाचा भान जो आहे तो विसरून जातो आणि सारखं कमवायचं, जमवायचं, पण त्याच्यामध्ये देव दुर्लभ मनुष्य पर्यायाचं मात्र तो काय करून टाकतो? विल्हेवाट लावून टाकतो. आणि म्हणून संस्कृत नीतिकारांनी सांगितलं, अनित्यानि शरीरानी वैभवो नहि शाश्वतः मृत्यू सन्निहितो नित्यम कर्तव्यो धर्मसंग्रह. शरीरादी संयोगी पदार्थ अनित्य असताना, वैभव, धनसंपदा सगळी नश्वर असताना आणि त्याच सोबत मृत्यू सदैव पाठलाग करत असताना, साव बेन्ना तिथल्या निमात तुला महाराज ಶಿರಗುಪ್ಪ್ಯಾಗ ಬಾಕಿಯಾನ್ ಬಿ ಬಂದ್ರೆ ನಡಿತೀವಿ, ಬಾಕಿಯಾನ್ ಬಿ ಬರಬಹುದು, ಕಲಿ ಇಲ್ಲಿ ಮೃತ್ಯೂ ಸುಧಾ ಬರೋದು धाडसिಲ್ಲ. ಹಿಂಗೈತಿ, शिरगुप्पीत मरण प्रवेश करू शकत नाही असं आहे, शक्य आहे. मरणाचा संचार 3 लोकात सर्वत्र आहे. मृत्यूचा संचार कुठं आहे? सर्वत्र आहे. स्वयंभू स्तोत्रामध्ये भगवान समंतभद्राचार्य देवांनी अर्हणात तीर्थंकरांची स्तुती करत असताना सांगितलं, अंतकः क्रंदको नृणाम जन्म ज्वर सकः सदा त्वामंत कांतकम प्राप्य व्यावृत्त कामकारतः. काय सांगतात ते? हे प्रभू, हे अर्हनाथ भगवान,
अंतक म्हणजे जो मृत्यू आहे, यमराज आहे. यमराज म्हणजे जो ते रेड्यावर बसून येतो, क्वाणीन खुत बरतावेल टीव्या ज्ञान बेकात तोरसतात. मृत्यूद अर्थेने ती. मृत्यू म्हणजे काय? जैन सिद्धांताच्या भाषेमध्ये मृत्यूची व्याख्या म्हणजे आयुकर्माचा क्षय होणे म्हणजे मृत्यू. आयुकर्माचा उदय होणे म्हणजे जन्म. आयुकर्माचा सलग प्रवाह, सतत प्रवाह टिकून राहणे म्हणजे जीवन. आणि आयुकर्माचा तो प्रवाह खंडित होणे, तो थांबणे म्हणजे मरण. तिळी काही त्याला पक्का आचार्य सांगतात अंतकः क्रंदको नृणाम. हा मृत्यू मनुष्यांना किंबहुना संसारी प्राण्यांना सतत छळत आहे, कष्ट देतो आहे, त्रास देतो आहे, निरंतर भयभीत करतो आहे. आणि ते सगळं करत असताना तो मृत्यू काय करतो? जन्म ज्वर सकह सदा. जन्म आणि रोग. काय काय? जन्म आणि रोग या दोन गोष्टींना आपला सहाय्यक बनवून, आपला मित्र बनवून तो मृत्यू संसारी जीवांना निरंतर भयभीत करतो आहे, प्रताडित करतो आहे, पीडित करतो आहे. पण प्रभो, या संपूर्ण विश्वामध्ये तुम्ही त्या मृत्यूला असे गाठ पडला की तुम्ही मृत्यूचा सुद्धा मृत्यू करून टाकलात, अर्थात मरणावरती देखील विजय मिळवलात. कशावरती प्रभूंनी विजय मिळवला? कशावरती? मरणावरती. म्हणून तीर्थंकरांचं, तद्भव मोक्षगामी जीवांचं मरण होत नसतं. त्यांच्याही आयुचा क्षय होतो, पण त्यांच्या आयुक्षयाला मरण म्हणत नाहीत, तर निर्वाण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? एका अपेक्षेनं त्यांच्या आयुक्षयाला हे पंडित मरण म्हटलेलं आहे. पण तसं असलं तरी देखील त्यांचं मरण पुढच्या जन्माला कारण नाही, तर त्यांचं मरण निर्वाण पर्यायाला, मोक्ष पर्यायाला कारणभूत आहे. मग अरहणात तीर्थंकरांची स्तुती करत असताना समंत भद्रदेवांनी सांगितलं की प्रभो, त्या मृत्यूचाही तुम्ही मृत्यू केलात, अर्थात मरणाचा सुद्धा नाश करून टाकलात. अशा तुमच्यासारख्या महान योद्ध्याला पाहून, तुमच्यासारख्या महापुरुषाला पाहून तीन लोकातल्या सगळ्या प्राणीमात्रांना पराजित करणारा मृत्यू सुद्धा अचंबित झालेला आहे, आश्चर्यचकित झालेला आहे, थक्क झालेला आहे. काय झालेला आहे? अक्षरशः थक्क झालेला आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना जागृत करताना, सावध करताना आचार्यांनी सांगितलं, मृत्यू सन्निहितो नित्यम. निरंतर मृत्यू आपला पाठलाग करतो आहे. आत्ता प्रवचन चालू होऊन जवळजवळ 15-20 मिनिटं झाली. इथं आपण बसून एक ॲव्हरेज अर्धा तास झालेला आहे. झाला की अर्धा तास? अर्धा घंटे आहेतला. इथं बसल्यापासून आपण मृत्यूच्या अर्धा तास जवळ पोचलो आहोत. कशाच्या? साव अर्धा घंटे समीप बंदीत अंज बॅटर लगेच अंजत केलसा येईल. आणि घाबरल्यानं मृत्यू टळणार कोण? घाबरला बाबा, हा जरा भित्रा आहे, घाबरा आहे, आणि घाबरतोय म्हणल्यावर ह्याला जरा सवलत देऊया, सूट देऊया, ह्याला कन्सेशन देऊया, म्हणून मृत्यू कोणावरही दया करणार. जातस्य मरणम ध्रुव. महाराज बेळगोळ खंटी देर छोलो यान्री हेळेर्यो यान साव बरकैती, आद बरकैती, पूर बरकैती, आद हेळ कधीर. आपण कितीही टाळलं, कितीही दुर्लक्ष केलं, कितीही नको म्हटलं तरी मृत्यू आपला पाठलाग सोडणार नाही. आणि म्हणून त्या नीतिकारांनी सांगितलं, मृत्यू सन्निहितो नित्यम. मृत्यू निकट येतो आहे. पण असं असून सुद्धा भयंकर लोभी, लालची जी माणसं असतात त्यांचा आसक्तीचा भाव कमी होत नाही. असंच एक सेठजी होते, आजारी पडले. भरपूर धन, वैभव, ऐश्वर्य, संपदा सगळी होती, आणि ते सगळं असताना जळता जळणार नाही, सोडता सोडांगील इष्ट संपत्ती तू. पण आजारी जेव्हा पडले, मुलं बाळ सगळी कमावणारी होती, घरामध्ये एकदम भरपूर सगळी सुबत्ता होती, सगळं काही खुशाली होती. परंतु ते आजारी पडले, 70-75 वर्ष वय झालं होतं, तरी देखील किल्ली त्यांनी पोरांच्याकडे दिलेली नव्हती. याला नन्न काय बेक स्वामित्व भाव. आमचे आचार्य महाराज, सन्मती सागरजी महाराज एक प्रसंग सांगायचे, उदाहरण द्यायचे की किती मालकी हक्क गाजवायचा, किती स्वामित्व गाजायचं, किती सगळं माझ्या हातात पाहिजे ही वृत्ती. मग ती एक सासू होती, फार खाष्ट होती. कुठल्याही प्रकारे सुनेला काहीही करू देत नव्हती. एके दिवशी शनिवारचा दिवस होता, आठवडा बाजार, शिरगुप्पीत शनिवारीच असते की हां. मग सासू आठवडा बाजारला गेली होती
आठवडा बाजारला गेलेली असताना त्यांच्या घराच्या शेजारी जी होती त्या शेजारच्यांच्यातलं हेप्प मुर्दित ಏನು ಮುರಿದಿತ್ತು? ಹೆಪ್ಪ. ನೀವ್ರಿಗೆ ಹೆಂಗೆ ಕೊಯ್ದಿರಿ? ಜರ ಜೋರ್ಲಿ ಹೇಳ್ರಿ. ಹೆಪ್ಪ हाकದಂಗೆ गप्प ಕೊಯ್ದಿರಿ. बरोबर. मग शेजारच्यांच्या घरातलं ते विरजन मोडलेलं असताना वास्तविक तसलं विरजन घालणं योग्य ते अभक्ष आहे, पण त्यांच्यात ते चालत आलेलं होतं. मग ती शेजारची गृहिणी जी होती, महिला ज्या होत्या, ते आता सासू बाजारला गेले ते बघून चटकन गुपचूपपणे आली त्यांच्या घरात आणि सुनेकडं और सशीकडे जरा हेप्पक ಒಂದು ಎರಡು ಹನಿ ಮೊಸರ ಮಜ್ಜಿಗೆ ಅಂದ್ರೆ ಕೊಡ್ರಿ. ती सून म्हणायला लागली, ನಮ್ಮ आत्या बंद्र नंद्याला नंदोनकी याला यानादोतो भिरी आदोतो, माझं नानूक सगळं अवघड होईल, आमच्या आत्या आल्यावर घेऊन जा बाई, मी काही देत नाही तुला. हे तुमच्या आत्या यायला अजून उशिरा, मगाशी बाजारात गेल्या, आत्ताच काही ती येत नाही, 2 थेंब दे, मी पदराखाली झाकून घेऊन जातो म्हणली. नाही नाही म्हणताना पण शेजारची जबरदस्ती केल्यावरती ती सून नाईला जास्त वाटीत 1-2 थेंब तिला ताक दही काय असेल ती घातली, ती घेऊन चालली होती. तेवढ्यात सासू अंगणात दत्त. ते धर्मसागर महाराज ते उपीट करत नाहीत काय सुना ते, आणि सासू बाजारला गेले तर ते उपीट करून खाणार असतात, असं प्लेटमध्ये घ्यायला. स्मरणशक्ती लय आहे बाबा तुमची, हे अचाट स्मरणशक्ती. हां, तसं ही सासू ती विरजन झाकून घेऊन जात असताना बाहेर पडायला, सासू अंगणात यायला. सासूनं बघितली की पदरा हाड काय तर घेऊन चालले, यान वय काही दे, यानील यानील पदर तळागे आणि येत. दाब देऊन विचारली की ती सासू, आम्हाला बी दाब देतात बऱ्याच वेळेला. मग ती सासू दाब दिल्यावरती शेवटी नाईलाज झाला, त्या पदराखालची वाटी काढून दाखवली, यानील रे ನಮ್ಮ ಮನೆಗಿಂದ ಹೆಪ್ಪ ಮುರಿದಿತ್ತು, ನೀವು ಇಲ್ಲಾಗಿರಿ ಖರೆ ನಿಮ್ಮ ಸಸಿಕೊಂಡು ಒಂದು 2 ಹನಿ ಮೊಸರ ಮಜ್ಜಿಗೆ आणि दुधाದ ಹೆಪ್ಪಾಕ ತಗೊಂಡು ಹೊಂಟಿನು, ಒಳಗೆ ನಡಿ. ಏನಂದಳು? ಒಳಗೆ ನಡಿ. तिला आत नेली. कुठं आत? हॉलमध्ये नव, किचन खोलीत नव, बर्शन कट्ट्याला घासून. नुसता स्वयंपाक खोलीतच नव, बर्शन कट्ट्याला घासूपर्यंत तिथंपर्यंत नेली. एड बटला इलीड बर्शन कट्टी म्याग बटला इड खाचळ बटला इट म्याग ता कैले तಗೊಂಡ್ಲು, ಆಕಿ ಕೈ ಕೊಟ್ರು. ಹೋಗಿನ ಆಕಿ ಯಾರು ಕೊಡಕ್ಕೆ? ಏನಂತಾಳಕಿ? ಅತ್ತೆ ಏನಂತಾಳು? ಆಕೆ ಅಂದ್ರೆ ಹೇ ಭಾಳ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದಿರು. ಆಕೆ ಯಾರು ಕೊಡಕಿ? ಆಕೆ ಯಾರು ಕೊಡಕ್ಕೆ ಅಂದ್ರೆ ಆಕೆ ಹೊರಗಿನ ಬಂದಾಳು, ಈಕೆ ಇಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದಾಳು. ಹಾಂ, ಏನು ಹೊಯ್ಕೇನು ಭಾರಿ दांडगे भिरी येतील संदेश. फार अवघड आहे. स्वामित्व भाव सुटणं फार कठीण आहे. तिला पाक 2 थेंब दह्यासाठी तिला तिथनं आत आणली, बर्शन कट्ट्यावरती वाटी ठेवायला लावली, स्वतःच्या हातानं दिली आणि म्हणत्या, आकी यार कोडकी याका आके आके स्वशिर इदाळ खरे ಹೊರಗಿಂದ ಬೈಂದಾಳ. ಈಕೆ ಅಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದಾಳು? ಇಲ್ಲೇ ಅಂದ್ರೆ ಅಡುಗೆ ಮನೆಯಾಗ ಹುಟ್ಟಿದಾಳು ಆಕೆ ಬಹುತಿ. ಹಾಂ, ಬರ್ಷನ್ ಕಟ್ಟಿ ಆತ್ಯಾಗ ಏನು ಕಟ್ಟಿ ಮ್ಯಾಗ ಹುಟ್ಟಿದಾಳು ಟಂಕಿ. हां, फार स्वामित्व भाव. मग ते सेठजी सुद्धा टेबल बडवल्यावर धर्मसागर महाराजांची आठवण आली. त्यांनी सुद्धा एखादा मुद्दा सांगताना बडवत्यातच असं, आणि बडवता बडवता एक डायलॉग असतो, नाही हाय का माहीत? आम्ही म्हणतोय माहीत आहे का, त्याने म्हणतात हाय का माहीत? आहे का नाही, हाय का माहीत? मग ते सेठ ज्यावेळेला आजारी पडले, सगळं काही संपन्न असताना देखील त्यांनी किल्ल्या कारभार असू दे, संपत्ती असू दे, लॉकर असू दे, बँक बॅलन्स असू दे, एफडी असू दे, काहीही असू दे, मुलांना त्यांनी कामाला लावलं होतं, पण कारभार दिला नव्हता. कारभार कोट्र, हां या ना, कारभार कोट्र दरबार ಮಾಡ್ತಾ ना अहो शेठजी कारभार्यानं काय कोडू लावा. शेवटी एक दिवस तो शेठजी आजारी पडला. आजारी फार पडल्यानंतर दवाखान्याला चल म्हणताना नको म्हणत होता का, आणि केस पेपर कुठं काढताय, पैसे कुठं घालताय, फार चिक्कू माणूस. शेवटी पोराने जबरीने नेलं आणि तपासल्यानंतर डॉक्टर सांगितले, बघा सेठ, तुम्हाला फार गंभीर आजार झालेला आहे आणि त्या आजाराचा इलाज ऑपरेशन शिवाय होऊ शकत, ऑपरेशन केलंच पाहिजे. बर म्हणलं, ऑपरेशन करूया, पण ऑपरेशनचा खर्च किती? पहिला काय विचारला?
ते ऑपरेशन झाल्यावर मी जगणार काय, वाचणार काय, मला बरं वाटणार काय, तो विचारला नाही. तो शेठ काय विचारला म्हणा की, ऑपरेशनचा खर्च किती. डॉक्टर, ते जुन्या जमान्यातली घटना, डॉक्टर म्हणला 50,000 रुपये खर्च. किती हजार रुपये? 50,000. त्या डॉक्टरलाच शेठजी विचारला, डॉक्टर मला यातनं वाचवण्यासाठी 50,000 रुपये खर्च करून ऑपरेशन करायला लागणार. समजा मी मेलो, काय म्हणतोय, समजा तिळकोरी ना सत्यवादनू, समजा जर मी मेलो तर माझ्या अंतिम संस्कारला किती खर्च येणार? कशाला अंतिम संस्कार? गोरस्तांदा गोई का कुसनाळ हादरी इकडे, गोरस्तांदा ओद नंग सुडका अंतिम संस्कार करायला किती खर्च येणार? डॉक्टर म्हणले 5-10 हजार रुपये मध्ये भागू शकते. मग मला तेच असू दे म्हणला तो. शेठजी काय म्हणतोय, ते अंतिम संस्कारच करा, कारण माझ्या बजेटमध्ये तेच बसते म्हणलं. पण अंतिम संस्कार केल्यानंतर मागचा बजेट बघायला मी इथं असणार, ह्याची साधी बुद्धी त्या सेठला आली नाही. म्हणजे मृत्यू निरंतर पाठलाग करत असताना देखील सतत 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 त्याच्या पाठीमागे. गोमटेश्वर बाहुबली भगवान आज आमच्या तुमच्यासाठी आदर्श, संपूर्ण विश्वासाठी त्यांचं जीवन एक अलौकिक 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 प्रेरणास्तंभ आहे. अशा गोमटेश्वरांना ज्या वेळेला गृहस्थ आश्रमामध्ये असताना, राज्यपदावरती बसलेले असताना भरत चक्रवर्तींचा निरोप आला, त्यांचा राजदूत काय म्हणून की वृषभपुत्र सम्राट भरत चक्रवर्तींनी संपूर्ण षटखंड पृथ्वीचा, भरत क्षेत्राचा दिग्विजय करून ह्या पृथ्वीला पादाक्रांत केलेला आहे, आपल्या अंकित केलेला आहे, आपल्या अधीन केलेला आहे. परंतु बाकीचे सगळे राजे शरण आलेले आहेत, पण त्यांचे सहोदर भ्राता, त्यांचे बंधू अजून त्यांना शरण आलेले नाही आहेत. आणि त्यांच्या शरणागतीशिवाय हा दिग्विजय पूर्णत्वाला प्राप्त होऊ शकणार. आणि म्हणून भरत चक्रवर्तींचा तुम्हाला आदेश आहे की तुम्ही येऊन लवकरात लवकर त्यांच्या चरणी समर्पित व्हावं, त्यांचं मांडलिकत्व, त्यांचं सामंतपद ग्रहण करावं आणि त्यांच्या आज्ञेच्या अधीन राहून आपलं राजकीय सुख भोगावं. बघा, एक राजदूत येऊन भरत चक्रवर्तींची आज्ञा, त्यांचा निरोप, त्यांचा मेसेज ज्यावेळेला बाहुबलींना सांगतो, बाहुबलींच्या प्रमाणेच त्यांच्या इतर भ्रात्यांना, इतर बंधूंना, सर्वांना सांगतो, त्यावेळेला इतर सगळ्या भावांनी, कदाचित आपण ही घटना, ही गोष्ट, ही कथा ऐकली असेल, इतर सर्व भ्रात्यांनी, इतर सर्व बंधूंनी आपल्या वडिलांनी भरताप्रमाणेच आम्हालाही राज्य दिलं होतं, लाचार होऊन, अधीन होऊन राहण्यापेक्षा आपापल्या पुत्रांना भरताच्या स्वाधीन केलं आणि ते सगळे वृषभेश्वरांच्या चरणी समोचरणात जाऊन दीक्षित होतात, मुनी दीक्षा ग्रहण करतात. पण बाहुबलींना ज्यावेळेला ही आज्ञा प्राप्त होते, त्यांच्या राज्यदूतांच्याकडून त्यांच्या कानावरती ही गोष्ट पडते, त्यावेळेला एका क्षणामध्ये बाहुबली क्षुब्ध होतात आणि भरत चक्रवर्तींना निरोप, परतीचा निरोप देतात की वडील बंधू म्हणून, काय म्हणून म्हणा की, तुम्हाला मराठी जास्त येत नसलं तर मी म्हणतोय ते तरी म्हणा. काय म्हणतात भरत चक्रवर्ती? वडील बंधू म्हणून, पितृतुल्य ज्येष्ठ भ्राता म्हणून तुम्हाला एकदा दोनदा नव्हे, आयुष्यभर प्रणाम करतो. जीवनपर्यंत तुम्हाला मी सदैव विनम्रतापूर्वक वंदन करतो. परंतु तुम्ही सम्राट आणि मी तुमचा दास असलं लाचारीचं जीवन जगणं मला मान्य होणार का? कारण जसं वृषभनाथांनी तुम्हाला अयोध्येचं राज्य दिलंय, तसं त्यांनी स्वतःच दीक्षा घेण्यापूर्वी मला पोदनपूरचं राज्य दिलेलं आहे. काय केलेलं आहे? तुम्ही टाकलेल्या, तुम्ही दिलेल्या राज्यामध्ये मी जगत नाहीये. वडिलांनी, कोणी दिलेला आहे? ज्यांनी तुम्हाला जन्म दिला त्यांनीच मलाही जन्म दिलेला आहे. आणि त्यांनी जात असताना तुम्हाला जसं राज्य दिलं तसंच त्यांनी मला आणि माझ्या समान इतर भ्रात्यांना पण राज्य त्यांनीच दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सम्राट आणि आम्ही दास, लाचारीचं जीवन जगणार नाही. एका ठिकाणी एक कुठंतरी, बहुतेक तारदाळमध्ये, इथं मजल्याजवळ मंदिर समोर एक पोस्टर, डिजिटल पोस्टर लावला होता. त्याच्यावरती एक वाक्य लिहिलं होतं, आम्ही मरणाला मरण मानत नाही. काय लिहिलं होतं? आम्ही
मरणाला मरण मानत नाही, आम्ही मरण मानतो ते लाचारीला. काय म्हटलेलं आहे? आम्ही मरणाला मरण मानत नाही. सावक साव माणसांगेल नव, सावक साव तिळ्यांगेला लाचार आग बदकोत का नाऊ साव इद्दंगी तिळकोतेव. नंद कन्नड हेंगेत निवर तिळकुरेन. आम्ही मरणाला मरण मानत नाही, मरण मानतो ते लाचारीला. लाचार होऊन जगण्यापेक्षा, 100 वर्ष लाचार होऊन शेळ्या मेंढ्यांच्या सारखं जगण्यापेक्षा 4च दिवस स्वाभिमानानं जगणं, 4च दिवस स्वाभिमानानं जगून मरणाला कवटाळणं त्या 100 वर्ष जगण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून लाचारीचं जीणं स्वाभिमानी माणसाला कधीही स्वीकार्य नाही आहे. आणि बाहुबलींनी सांगितलं, मी कधीही तुमचा हा प्रस्ताव स्वीकार करू शकत. त्यावेळी तो दूत, भरत चक्रवर्तींचा दूत, कारण भरत आणि बाहुबली राजे असले तरी राजा व्हायच्या अगोदर ते भाऊ होते. सावत्र का असेनात पण भाऊ होते. एकाच वडिलांचे पुत्र होते, एकाच वडिलांची गुणसूत्र घेऊन जन्माला आले होते. आणि त्यातही कोणी सर्वसामान्य एऱ्या गवाळ्याची मुलं नव्हती. आद्य धर्मतीर्थ प्रवर्तक भगवान वृषभदेवांचे ते पुत्र. आणि फक्त वृषभदेवांचे, तीर्थंकरांचे पुत्रच नव्हे, कुलकरांचे नातू होते. सगळ्याच तीर्थंकरांच्या मुलांना कुलकरांचे नातू बनण्याचं भाग्य लाभत. पहिल्या तीर्थंकरांची मुलंच कुलकरांचे नातू होऊ शकतात, कारण कुलकर 14 असतात. किती? कुलकर, मनू वगैरे त्यांना म्हटलं जातं. आणि 14व्या कुलकरांच्या पोटीच प्रथम तीर्थंकरांचा मौन आहे. 14व्या कुलकरांच्या पोटीच प्रथम तीर्थंकरांचा जन्म होत असतो. त्यानंतर कुलकर परंपरा बंद होते, कारण 14वे कुलकर हे अंतिम कुलकर असतात, त्या उत्सर्पिणी अवसर्पिणी मधले. आणि मग नाभिराजांच्या सारख्या कुलकरांचे ते पौत्र होते, वृषभनाथांचे पुत्र होते. असं असताना भरताला देखील माहिती होतं की इतर बंधू तत्काल मान्य तर करतील, नसेल तर काहीतरी निरोप देतील, काहीतरी समझोत्याचा प्रस्ताव ठेवतील, पण बाहुबली हा प्रस्ताव सहजासहजी स्वीकारणार. म्हणूनच भरत चक्रवर्तींनी त्या दूताकरवी हा निरोप देखील देऊन ठेवला होता, जर बाहुबली प्रथम दर्शनी पहिल्या स्टार्टिंगलाच जर हा प्रस्ताव स्वीकार करते झाले, त्यांनी माझं मांडलिकत्व स्वीकार केलं, अधीनत्व स्वीकार केलं तर ठीकच आहे. नसेल जर ते या गोष्टीला तयार झाले नाहीत तर माझा प्रतिनिधी म्हणून, कारण गेलेला दूत हा त्या राजाचा प्रतिनिधी असतो, तर तू माझा प्रतिनिधी म्हणून जर बाहुबली लगेच त्या प्रस्तावाला स्वीकार केले नाहीत, समजावून सांग. आणि समजावून जी ऐकले नाहीत तर पुढं युद्धाचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, ही माझी आज्ञा किंवा हा माझा पुढचा निर्णय सुद्धा त्यांना स्पष्टपणे सांगून टाक. ज्यावेळी बाहुबलींनी भरत चक्रवर्तींचा मांडलिकत्वाचा प्रस्ताव धुडकावून लावला, स्वीकार केला नाही, त्यावेळेला त्या दूतानं आणखीन समजावून सांगितलं त्यांना की भरत चक्रवर्ती तुमचे वडील बंधू आहेत, ज्येष्ठ भ्राता आहेत, ते तुमच्यावर कोणताही अन्याय करणार नाहीत, तुमचे अधिकार तुमच्याकडेच राहतील, पण औपचारिकता म्हणून तुम्हाला त्यांचं मांडलिकत्व स्वीकार करावं लागेल, कारण ते या षटखंड पृथ्वीचे, या भरत क्षेत्राचे चक्रवर्ती आहेत वगैरे वगैरे सांगितलं. तरी देखील बाहुबलींनी सांगितलं ते असतील चक्रवर्ती, मी कुठं नाकारतोय, पण ते त्यांच्या घरात राजे, मला माझ्या वडिलांनी राज दिलेला आहे, त्यामुळं मी त्यांच्या अधीन होऊन बंधनाचं जीवन जगणार इल्ला. शेवटी युद्धाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर, युद्धाची भीती घातल्यानंतर बाहुबलींनी सांगितलं की आमचे ज्येष्ठ भ्राता आमच्या अंगणात वडील बंधू आले तर आम्ही पायघड्या घालू, पण जर शस्त्र उगारून आले तर उद्या यायचं, ते आजच आलात तरी आमची तयारी आहे. युद्धाचा प्रसंग निर्माण झाला. दोन्ही बाजूच्या सेना आमने सामने उभ्या राहिल्या, पण त्यांचे मतीसागर वगैरे जे मंत्री होते फार दूरदृष्टीचे होते, फार विवेकी होते. त्यांनी विचार केला की हे तीर्थंकरांचे पुत्र तद्भव मोक्षगामी आहेत, यांना कुठं खर्चटणार सुद्धा नाही.
कितीही भयंकर रणधुमाळी उडाली, कितीही मोठा रणसंग्राम झाला तरी देखील यांना कुठं खरचटणार देखील नाही, यांना काहीच होणार नाही. पण यांच्या युद्धामध्ये सर्वसामान्य सैन्याचं काय व्हायला नको, जीवितहानी व्हायला नको. त्यावेळेला त्यांनी कोणती कोणती युद्ध खेळली? बुद्धिबळ, कॅरम बोर्ड, कसलं जलयुद्ध, मल्लयुद्ध आणि शेवटी पबजी का फ्री फायर. दृष्टियुद्ध, जलयुद्ध आणि मल्लयुद्ध ह्या 3 प्रकारच्या युद्धांचा दोघांच्या समोर विचार मांडला. आणि ते मंत्री सुद्धा एवढे प्रभावशाली होते की त्यांच्या विचारांना त्या दोघांनी मान्य केलं. मंत्री दूरदृष्टीचे होते, विवेकी होते, अहिंसेचे पुजारी होतेच, पण त्याचबरोबर भरत आणि बाहुबलीची उदारता आणि महानता सुद्धा यामध्ये आपल्याला ग्रहण करण्यासारखी आहे. तुम्ही आमचे नोकर आहे, तुम्ही आम्हाला शानपणा सांगताय, असं सुद्धा ते म्हणू शकले असते. युद्ध कोणत्या पद्धतीनं करायचं, कसं लढायचं आणि कसं जिंकायचं आमचं आम्ही बघतो, तुम्ही फक्त सैन्याची जुळवाजुळव करा, असं दोघंही म्हणू शकले असते. पण मंत्र्यांनी ठेवलेला मुद्दा, मांडलेलं मर्म त्या दोघांनी धर्म म्हणून स्वीकार केलं आणि ते दोघं परस्परात एकमेकांच्या मध्ये या पद्धतीनं लढूया. त्या युद्धामध्ये कदाचित अल्पमात्रेमध्ये भाव हिंसा झाली तरी सुद्धा द्रव्य हिंसा होणार नाही याचा विडा त्यांनी उचलला. कारण युद्ध करत असताना सुद्धा अहिंसेची पूजा युद्धभूमीमध्ये करण्याची संस्कृती भगवान वृषभदेवांच्या पुत्रांनी या भारतवर्षाला घालून दिली. तीच परंपरा भारतानं पुढे सुद्धा जोपासली. भारतीय संस्कृती आणि त्या भारतीय संस्कृतीचा मेरुदंड म्हणजे ही जैन संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीच्या पाठीचा कणा, मणका, तुम्ही काय म्हणताय कन्नडमध्ये? मणका अंद्र करा, यम्मी करा. मराठीमध्ये मणका, कन्नडमध्ये तर म्हशीच्या रेडकाला मणका अंतारू. कन्नडದಾಗ ಏನಂತೀರಿ? बर हिंदीन तिळकू त्यांना आकडे. आता मेरुदंड म्हणूया, पाठीतला कणा. भारतीय संस्कृतीचा मेरुदंड म्हणजे ही जैन संस्कृती आहे, जिनं युद्धामध्ये सुद्धा अहिंसेची पूजा करायची कला या भारतवर्षाला शिकवली. दोघा भावांच्या मध्ये युद्ध झालं, हा प्रसंग आपल्या सर्वांना ज्ञात आहे. दृष्टियुद्ध झालं. बाहुबली 525 धनुष्याचे, भरत 500 धनुष उंचीचे. वरती पाहणाऱ्या भरताला त्रास व्हायचा, पण बाहुबली सहजपणे पाहून, दीर्घ काळपर्यंत पाहून शेवटी भरताला पराजित केले. जलयुद्धामध्ये वरती पाणी फेकत असताना ते भरताने फेकलेलं पाणी बाहुबलींच्या छातीवरती पडायचं, पण बाहुबलींनी फेकलेलं पाणी भरताच्या तोंडावरती सुनामीची लाट पडल्यासारखं पडायचं. आणि शेवटी मल्लयुद्ध झालं. मल्लयुद्धामध्ये भरताच्या भरतभूमीमध्ये कुस्ती खेळत असताना सुद्धा पुण्याचा उदय होता बाहुबलींचा. भरताकडं चक्रवर्ती बनण्यासारखं पुण्य होतं. चक्ररत्न त्यांच्या आयुधशाळेमध्ये प्रगटलेला असताना सुद्धा ते चक्ररत्न आणि त्याला धारण करणारा चक्रवर्ती यांना सुद्धा धुरळा चारण्या एवढं पुण्य बाहुबलीकडं होतं. म्हणून मल्लयुद्धामध्ये सुद्धा बाहुबलींनी भरताला चितपट केलं. शेवटी आवेशात येऊन, शेवटी माणूसच होता, आवेशात येऊन बाहुबलींनी भरताला उचलून सुद्धा घेतलं. कशाला? खाली आदळायचंच म्हणून. पण वर उचलून घेत असताना आवेश आला तरी सुद्धा ज्येष्ठ श्रेष्ठ तीर्थंकरांचे अलौकिक वडिलांचे ते पुत्र होते. विवेक त्यांनी घाणवट ठेवलेला. त्यांना लक्षात आलं की हा उन्माद, हा आवेश उचित नाहीये. जरी दादांनी माझ्यावरती एखादं अतिक्रमण केलं असलं, माझ्यावरती हे युद्ध खेळण्याचा प्रसंग लादला असला, तरी सुद्धा ते माझे वडील बंधू आहेत, पितृतुल्य आहेत, आणि म्हणून त्यांचा अवमान करणं उचित नाही आहे. म्हणून त्यांना सावकाश खाली उतरवलं. पण त्यांना खाली सावकाश उतरवल्यानंतर बाहुबलींचा पारा खाली आला म्हणून त्यांनी भरतांना खाली ठेवलं. पण जमिनीवर ठेवल्या ठेवल्या भरताचा पारा मात्र वर चढला. अपमान सहन झाला नाही, अहंकाराला ठेच पोहोचली. आणि मग त्यावेळी चिडून बाहुबलींच्या वरती भरत चक्रवर्तीने काय केलं? चक्ररत्न सोडलं. किती विचित्रता आहे. तीर्थंकरांचे पुत्र, कुलकरांचे नातू, तद्भव मोक्षगामी, क्षायिक सम्यक दृष्टी, अवधी ज्ञानी भरत चक्रवर्ती, अवधी ज्ञानी बाहुबली. कारण दोघंही सर्वार्थ सिद्धीमधून आले होते.
आणि सर्वार्थ सिद्धी अनुत्तर विमानातून मनुष्य पर्याय धारण करणाऱ्या सर्वांना नियमानं अवधी ज्ञान असतंच. दोघंही अवधी ज्ञानी. आपल्या पित्यांचे गर्भकल्याणक जन्मकल्याणक झालेली त्यांनी ऐकली होती, दीक्षा कल्याणक स्वतः पाहिलं होतं. ऐकायला लागलंय ना, कंटाळा आलाय. आपल्या विश्वपूज्य पित्यांची गर्भकल्याणक जन्मकल्याणकाची अलौकिक कथा त्यांनी आपल्याच वडीलधाऱ्यांच्याकडून ऐकली होती आणि त्यांच्याच अलौकिक मोक्षमार्गाच्या यात्रेचा प्रवास, प्रारंभी प्रवास म्हणजेच दीक्षा कल्याणक त्यांनी याची डोळा पाहिला होता, स्वतः पाहिलं होतं. असं असून सुद्धा बाहुबलींच्यावरती कुपित होऊन भरत चक्रवर्तींनी त्यांच्यावरती चक्ररत्न सोडलं. पण पुण्य उदय ज्याचा असतो, ज्याच्या पाठीशी पुण्याची संपदा ढाल बनून उभी राहिलेली असते, धर्म ज्याचा रक्षक असतो, जगातली कोणतीही शक्ती, कुठली शक्ती, कुठल्या किडामुंग्यांची, कुठल्या वाघसिंहांची, कुठल्या सापमुंगसाची, कुठल्या महासत्तांची नव्हे, जगातली कोणतीही शक्ती त्या पुण्यात्मा पुण्यश्लोक धर्मधुरंदर व्यक्तीचं काहीही बिघडवू शकत कधीही नाही. चक्ररत्न बाहुबलींच्यावर फेकण्यात आलं, पण त्यांच्या पुण्य प्रतापामुळे ते चक्ररत्न काय करतं, त्यांनाच 3 परिक्रमा घालून त्यांच्या उजव्या हाती राहतं. पुण्याची महिमा. म्हणून आपण आपलं पुण्य प्रबल करूया, आपल्या पुण्याचा अत्यंत साठा मजबूत करूया. त्या पुण्याला संचित करण्याबरोबर त्या पुण्याची क्वालिटी, त्याचा दर्जा, त्याचा अनुभाग, त्याचं सामर्थ्य अत्यंत गाढ असेल, मजबूत असेल, अशा प्रकारचं कार्य करूया. कारण कलिकाल सर्वज्ञ भगवान कुंदकुंद आचार्य देवांनी सुद्धा सांगितलं, पुण्य फलार्हंता. काय सांगितलं? पुण्य फलार्हंता. पुण्याचं जर पुण्यानुबंधी पुण्य असेल, सातिशय पुण्य असेल, तर ते पुण्य सांसारिक अभ्युदयाबरोबरच परंपरेनं अर्हत सिद्ध पदाला प्राप्त करण्यामध्ये एक महत्वाचं साधन आहे. म्हणून पुण्य कार्य करूया. आपण सगळे करत आहोत, पण आत्ता केलोय बास झालं की आता एवढ्यावरती चालतंय नाही. आपल्या शक्तीनुसार सतत करत राहूया. आणि चक्रवर्ती असून सुद्धा सगळा भरत क्षेत्राचा जवळजवळ भूखंड जिंकून सुद्धा एका आपल्याच भावासमोर युद्धाचा प्रसंग भरतावरती उभा ठाकला, चक्ररत्न त्याच्यावर सोडलं. पण त्याचं पुण्य इतकं होतं की बाहुबलींनाच अधीन झालं ते चक्ररत्न. पण त्यातही कर्माची विचित्रता एवढी होती, चक्ररत्न त्यांना परिक्रमा देऊन त्यांच्या जवळ येऊन राहिलं, पण चक्रवर्ती बनण्यासारखं पुण्य बाहुबलींचं काय कर्म लिहिलंय बघा. कर्माची सूक्ष्मता इतकी आहे की चक्रवर्तीचं चक्ररत्न त्यांना परिक्रमा देऊ शकतंय, पण त्यांना चक्रवर्ती बनवू शकत कर्म लिहिला. पूर्वजन्मामध्ये, पूर्व पर्यायामध्ये ज्या त्या जीवानं कसं कर्म केलंय त्या पद्धतीनंच त्याला फळ मिळणार. त्यांना चक्ररत्न परिक्रमा देऊ शकतंय, पण चक्रवर्ती पदाचा राज्याभिषेक त्यांना होऊ शकत ही कर्म लिहिला. पण शेवटी बाहुबलींना ते पाहून इतका धक्का बसला की जमिनीच्या छोट्याशा तुकड्यासाठी माझ्याच वडिलांच्या द्वारे जन्माला आलेला आणि वडिलांच्या इतकंच माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारा तोच भाऊ आज जमिनीच्या छोट्याशा तुकड्यासाठी माझ्यावरती हे आयुध, हे चक्ररत्न, हे हत्यार माझ्यावरती चालवतोय. म्हणजे मग बाकी कोणावरती आता विश्वास ठेवायचा? ते पाहिल्याबरोबर नात्या गोत्यांची क्षणभंगुरता, जगाची स्वार्थवृत्ती आणि या सगळ्या गोष्टींची क्षणिकता लक्षात आल्याबरोबर बाहुबलींना तत्काल वैराग्य झालं. आणि म्हणून रवींद्र जैननी, ज्यांना चर्मचक्षुंनी कधीच बाहुबली भगवंतांचं ते महाविग्रह, ती महान प्रतिमा पाहता आली नाही, बाहुबलींचं चरित्र त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी कधीच वाचता आलं नाही, पण ज्या कोणी त्यांना बाहुबली भगवंतांच्या मूर्तीचं वर्णन ऐकवलं असेल, ज्या कोणी त्यांना आदी पुराणादी ग्रंथांच्या माध्यमातून बाहुबली स्वामींचं वर्णन, चरित्र वर्णन ऐकवलं असेल, ते ऐकून त्यांनी बाहुबली भगवान का मस्तकाभिषेक हे अजरामर गीत लिहिलं. 1981 सालच्या महामस्तकाभिषेकाच्या वेळेला ते गीत रचण्यात आणि म्हणण्यात आलं. ऐकायला लागलं? कंटाळा आलाय? अजून महाराजांचं प्रवचन होणार आहे, वेळ झालेला आहे, पण 1-2-3 मिनिटात 5 मिनिटात संपवण्याचा प्रयत्न करतो. मला इथं चालू करायच्या आधी काय सांगायचं ह्याची काळजी असते, पण जात्यावर बसल्यावर मग हळूहळू म्हणून मात जाते म्या खोत म्या गा.
काय सांगत होतो आता? जातं आणि सूप. बाहुबली स्वामींना रवींद्र जैननी पाहिलं नाही, त्यांचं चरित्र वाचलं नाही, कारण त्यांच्या कर्माचा उदय. इथं सुद्धा कर्मवैचित्र्य आपण पाहू शकतो की जो चर्मचक्षुंनी त्यांना पाहू शकला नाही, त्यांचं चरित्र वाचू शकला नाही, त्या व्यक्तीनं, ज्यांनी करोडो लोकांनी त्या महाविग्रहाला पाहिलं पण तसं रचना करू शकले नाहीत, त्याच्या पलीकडच्या भजनांची रचना त्यांनी केली. बाहुबली भगवान का 1981 सालच्या महामस्तकाभिषेकाच्या वेळेला त्या अजरामर गीताची, भक्तिगीताची रचना आणि सादरीकरण, प्रस्तुतीकरण झालं. का तर इसवी सन 981 मध्ये बाहुबली स्वामींचा पहिला महामस्तकाभिषेक झाला, स्वतः चामुंडरायांच्या प्रामुख्यामध्ये. आणि त्याला सहस्राब्दी वर्ष म्हणून 1000 वर्षाची पूर्तता म्हणून 1981 साली तो महामस्तकाभिषेक होता, ज्याला तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजी सुद्धा त्या ठिकाणी आलेल्या होत्या. नेमक्या नाही तू कोण आळगर्स का निवरू गिरी बर. आणि त्यावेळी ते भजन रचण्यात आलं, म्हणण्यात आलं. त्यात एक पंक्ती आहे, चक्ररत्न भाऊ माझ्यावर चालू शकतोय, जमिनीच्या छोट्याशा वीतभर तुकड्यासाठी जर माझ्या जीवावरती तो उठू शकतोय, तो माझ्यावरती सुद्धा शस्त्र उगारू शकतोय, तर या जगात कोणावरती विश्वास ठेवायचा, कोणत्या नात्यागोत्यांचा मोह ठेवायचा. या गोष्टीमुळे बाहुबलींना वैराग्य झालं. आणि त्याच वेळी ज्या बाहुबलींनी दृष्टियुद्ध, जलयुद्ध आणि मल्लयुद्धामध्ये चक्रवर्तीला सुद्धा धूळ चारली होती, पराजयाचा आस्वाद दिला होता, ते चक्रवर्ती, चक्ररत्न त्यांच्याजवळ असताना पुनश्च एकदा चक्रवर्तीला पराजित करू शकले असते. पण ह्या नात्यामध्ये किती भयंकर दुरावा या राज्याच्या, या जमिनीच्या तुकड्यासाठी निर्माण होऊ शकतो आणि भाऊ सुद्धा स्वार्थी होऊ शकतो, हे पाहिल्यानंतर वैराग्य धारण केलं. त्या घटनेचं, त्यांच्या भावनिकतेचं वर्णन करताना रवींद्र जैन लिहितात, विजयी गर्व से पहले प्रभूने धरा दिगंबर भेष. काय म्हणतात ते? विजयी गर्व से पहले, चक्रवर्तीला जिंकण्याच्या विजयाचा उन्माद, त्या विजयाचा अहंकार निर्माण व्हायच्या अगोदर, चक्रवर्तीला सुद्धा मी हरवलोय या गोष्टीचा दंभ आणि घमेंड निर्माण व्हायच्या अगोदरच त्या बाहुबली स्वामींनी आपल्या पुत्राचा हात आपल्या वडील बंधूच्या हाती, आपल्या पितृतुल्य ज्येष्ठ भ्रात्याच्या हाती सोपवला आणि सांगितलं की दादा मला क्षमा करा, मी माझ्या अभिमानामुळं, स्वाभिमानी वृत्तीमुळं तुमच्या अधीन, तुमचा दास म्हणून जीवन जगू शकलो नाही, पण हा माझा मुलगा तुमचाच असल्यासारखा आहे, याला अभय द्या, याला सांभाळून घ्या, हा तुमच्या आज्ञेप्रमाणे चालेल, मला परवानगी द्या, मी आता भवन सोडून वनाकडे जातो आहे, मी दीक्षा घेऊन चाललेलो आहे. दादा, लहानपणापासून तुम्ही मला वडिलांची माया दिलात, माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा मोठा वाटा होता, मोठा अधिकार होता, तुम्ही सगळी माझी काळजी घेतलात, पण आज हा तुमचा भ्राता तुमची एक आज्ञा पाळू शकला नाही, तुमचा अवमान होण्याला कारण ठरला, तुम्हाला पराजयाचं तोंड बघायला माझ्यामुळं लागलं, माझ्यासारख्या अपराधी व्यक्तीला तुम्ही क्षमा करावं आणि मला दीक्षेची परवानगी द्या. काय क्षण असेल, काय दृश्य असेल. दोन्ही बाजूच्या औक्षहिनी सेना त्या ठिकाणी उभ्या आहेत, अश्वदळ, गजदळ, रथदळ, पायदळ, सगळ्या सेना, मोठमोठे रथी, महारथी आणि मोठमोठे योद्धे त्या ठिकाणी आहेत. असं असताना त्या समरभूमीवरती, त्या रणांगणावरतीच वैराग्याचं दृश्य निर्माण झालं आणि बाहुबलींनी सांगितलं की चक्रवर्ती असून तुमच्या चरणी सेवा द्यायचं सोडून मी तुमचा आज अवमानच केला, माझा स्वाभिमान तुमच्या अपमानाला कारण बनला, शक्य असेल तर माझ्यासारख्या लहान तुमच्या पुत्र समान भावाला क्षमा करा आणि मला दीक्षेची परवानगी द्या, कारण या क्षणभंगूर संसाराचं वास्तव मला लक्षात आलेलं आहे, मला आज्ञा प्रदान करा. भरत चक्रवर्ती भानावरती आले आणि मी जमिनीच्या छोट्याशा तुकड्यासाठी भावावरती चक्ररत्न भावनेच्या आवेगामध्ये, क्रोधाच्या आवेशामध्ये चालवलं, हे त्यांनाही जाणवलं. पण आता बाण मौन आहे काय महाराज? मौन नाही, पण ते बाण आमच्यावर येऊन लागू नये म्हणून आम्ही जरा सावध पवित्रा घेतला. बाण सुटला होता. आता अडवून ती वैराग्याची लाट थांबणार नव्हती आणि शेवटी समजावून सांगितलं, अडवलं, रोखलं, बाहुबली तू मला क्षमा कर, मी तुझ्यावर चक्ररत्न फेकलो, मी तुझी मानसिकता, स्वाभिमान जाणून घ्यायला पाहिजे होता. भरत चक्रवर्तीने त्या ठिकाणी मग समजावून सावरून घेतलं, परंतु बाहुबलींना अंतःकरणातून ज्ञान वैराग्य प्रगटलेलं असताना शेवटी त्यांनी आपला संकल्प सिद्धीस नेला आणि विजयी गर्व से पहले प्रभूने धरा दिगंबर भेष. विजयाचा गर्व निर्माण होण्या अगोदर,
मी तुला जिंकलो आहे, आता तुझं जे जिंकलेलं राज्य आहे तेही माझंच. अशा प्रकारचा हव्यास आणि विजयाचा उन्माद ह्या दोन्ही गोष्टी प्रगटायच्या अगोदरच त्याने आपलं दिगंबरत्व प्रगटवलं. भवन सोडून वनाचा मार्ग स्वीकार केला आणि निर्ग्रंथ दिगंबर जैनेश्वरी भगवती मुनी दीक्षा धारण केली. असे बाहुबली स्वामी, ज्यांच्या दर्शनासाठी उद्या याच वेळी आम्ही खोतवाडी ओलांडलेली असणार. खोतवाडीच काय, पलीकडं मांजरीच्या अलीकडं खोतवाडी न. दिवस किती भराभरा पळत आहेत. मागच्या चातुर्मासमध्ये 2024 समडोळीमध्ये बसून आम्ही विचार करत होतो, पुढच्या वर्षी जून महिन्यामध्ये श्रवणबेळगोळला जायचं आहे. ह्या वर्षाच्या प्रारंभी जानेवारी महिन्यात दानोळीला मीटिंग झाली की श्रवणबेळगोळच्या यात्रेचं नियोजन कसं करायचं आहे, पुढं किती महाराज जाणार, मागं कोण कोण राहणार, यंत्रणा काय काय, कार्यकर्ते किती, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींची पुन्हा त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या आढावा बैठका होत राहिल्या. आणि आज पूर्वसंध्येला येऊन दिवस ठेपला. जीवन सतत धावमान आहे, सतत पळत आहे. टाईम अँड टाईड वेट फॉर नन मॅन. वेळ आणि समुद्राच्या लाटा कधीच कोणाची प्रतीक्षा करत. विश्वास बसत नाहीये की आम्ही विहाराच्या पूर्वसंध्येला आहोत, म्हणजेच उद्या या क्षणी आम्ही विहारात असणार. हे कल्पना आहे का काय असं वाटावं, इतक्या भरभर गतीनं काल गेला. आता विचार करतोय की उद्या आपण निघायचं. उद्या विचार करणार की काल ह्या वेळेला आम्ही शिरगुप्पीत होतो. परवा दिवशी विचार करणार की काल आम्ही ह्या वेळेला विहारात होतो. आणखीन 20-22 दिवसांनी विचार करणार की उद्या श्रवणबेळगोळमध्ये आपला प्रवेश होणार आहे. असं करता करता एक दिवस येणार आहे की आज उद्या चातुर्मास संपणार आहे आणि परवा दिवशी बेळगोळातनं निघायचं आहे. आणि असं करता करता एक दिवस येणार की उद्या या जीवनाचा पूर्ण विराम करून पुढच्या पर्यायाला जायचं आहे. मृत्युः सन्निहितो नित्यम अनित्यानि हि शरीरानि वैभवो नहि शाश्वतः मृत्युः सन्निहितो नित्यम कर्तव्यो धर्मसंग्रह. म्हणून नीतिकारांनी सांगितलं, चालणारे 2 पाय किती विसंगत. 2 पायानं चालतो ना आपण. मी तर 2 पायानं चालते भाऊ. तुम्ही महाराज, तुम्हाला इथं सांगायला आणले, विचारायला आणलेलं, किती पायानं चालतोय आपण? 2. चालणारे 2 पाय किती विसंगत. एक पुढं असतो, एक मागं असतो. बरोबर का? दोन्ही एकदम ठेवतोय आपण? एका मागच एक ठेवत असतो. चालणारे 2 पाय किती विसंगत. एक पुढं असतो, एक मागं असतो. पुढच्याला अभिमान नाही, मागच्याला अपमान नाही. पुढच्या पायाला अहंकार नाहीये की मी पुढं आहे, मागचा अपमान वाटून घेत नाही की मी मागं पडलोय. चालणारे 2 पाय किती विसंगत की चालणारे 2 पाय किती विसंगत. एक पुढे असतो, एक मागे असतो. पुढच्याला अभिमान नाही, मागच्याला अपमान नाही. कारण त्यांना माहीत आहे हे क्षणात बदलणार आहे. याचंच नाव जीवन आहे. हे प्रत्येक क्षणाला बदलणार, क्षणभंगूर आहे. आणि म्हणून असा असून देखील माणूस मात्र अमरपट्टा घेऊन आल्यासारखं, हे 7-12 कायम माझ्याच ताब्यात असल्यासारखं आविर्भाव आणून माणूस वागत असतो, जगत असतो. पण आपल्याला एक दिवस जायचं आहे. मी आत्ताच सांगितलं, उद्या या ठिकाणी आम्ही विहारात असणार आहे. आणखीन 20-22 दिवसांनी विचार करणार आहे की उद्या बेळगोळमध्ये प्रवेश करणार आहे. 3.5-4 महिने गेल्यानंतर 20 ऑक्टोबरला चातुर्मास संपणार आहे. किती ऑक्टोबरला? 20 ऑक्टोबरला चातुर्मास संपणार आहे. त्या दरम्यान विचार करणार की उद्या परवा 2 दिवसात इथनं निघायचं आहे. निघल्यानंतर विचार करणार की काल परवा दिवशी बेळगोळात होतो, आता निघून 2 दिवस झाले. असं करता करता एक दिवस तो सुद्धा येणार आहे की कदाचित उद्या माझा शेवटचा दिवस असेल. आज यमसल्लेखनेचा इतका दिवस आहे, आता शक्ती क्षीण झालेली आहे, ऐकायला कमी आलेला आहे, दिसायला कमी आलेला आहे, श्वास वाढतो आहे, छातीचे ठोके, हृदयाचे पल्स मंद होत चाललेले असताना, श्वास मोठा होत असताना कानाची पाळी खाली पडलेली आहे. आता बहुतेक एकाच दिवसच असेल. उद्या आपल्याला पुढच्या पर्यायाची यात्रा करायची आहे. तो दिवस सुद्धा येऊन ठेपेल. आणि त्यानंतर काही पर्याय जाता जाता एक दिवस तोही येईल की केवळ ज्ञानामध्ये दिसेल की उद्या परवा पुढच्या वर्षी आणखीन 10-20 वर्षानं याच पर्यायातून लोक शिखरावरती आपल्याला विराजमान व्हायचं आहे. हे
परिवर्तन सतत चालू आहे, निरंतर चालू आहे. तर अशा परिवर्तनशील जीवनामध्ये मृत्यू आपला सतत पाठलाग करत असताना आपलं कर्तव्य काय, तर त्यांनी सांगितलं कर्तव्यो धर्मसंग्रह. धर्माचा संग्रह करणे अर्थात धर्माला आत्मसात करणे, धारण करणे हेच आपलं कर्तव्य आहे. तर आपण सर्वांनी तो पुरुषार्थ करूया. वेळ भरपूर झालेली आहे. उद्याच्या सत्रामध्ये सकाळी जेवायला सगळ्यांनी हॉलमध्ये यायचं आहे. काय भोजन, भोजन नव्हे, अगोदर पूजन. बरोबर. सकाळी ज्यांच्या दर्शनासाठी आम्ही जात आहोत आणि तुम्ही सुद्धा येणार आहात, तुम्ही या यात्रेसाठी काय केला आहात, इतर सर्व गावांसोबत, इतर गावच नव्हेत, मध्य प्रदेश राजस्थानपर्यंतच्या राज्यातले इतर राज्यातल्या लोकांनी सुद्धा दिलेले योगदान, त्या सगळ्याचाच आढावा आणि शिरगुप्पीनं या यात्रेसाठी उचललेला सिंहाचा वाटा, या सगळ्यांचाच आलेख, याचा आढावा उद्याही थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न असेलच. आणि यात्रेतनं परत आल्यानंतर वास्तवात ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा शेवटीच मांडायचा असतो, पण उद्याही शेवटीही वेळोवेळीही याची चर्चा होईलच. पण आपलं योगदान, शिरगुप्पीकरांचं योगदान आणि पैशाचं योगदान तुम्ही किती दिला याचं माझ्या लेखी फारसं महत्त्व. आमच्यावरती निस्वार्थ मायेचा तुमचा जो वर्षाव आहे त्याच्यासाठी माझ्याकडं शब्द, शिरगुप्पीची माया, शिरगुप्पीचं प्रेम. एक गोष्ट सांगतो, मी हरभऱ्याच्या झाडावर स्वतः, मी सुद्धा हरभऱ्याच्या झाडावर चढत आणि दुसऱ्यांना पण चढवत नाही. का? कारण मला एक गोष्ट माहिती आहे, नारळाच्या झाडावरनं पडल्यावर जेवढं लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त हरभऱ्याच्या झाडावरनं पडल्यावर लागत असते. त्यामुळं मी स्वतः पण हरभऱ्याच्या झाडावर कधी चढत नाही आणि दुसऱ्यांना तर अजिबातच चढवत नाही. जे घडलंय ते मांडलंय, या वस्तुस्थितीवरती आपली चर्चा, उद्याही चर्चा होईल. सकाळच्या सत्रामध्ये विधान वगैरे होईल. आता आयोजक शास्त्रीजी टाईम टेबल वगैरे सगळं सांगा, विधानचं वगैरे. शास्त्रीजी शांतीधारा दिराणी आणि ना बर, उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगा. परंतु सकाळची रूपरेषा सांगतील, दुपारी ठीक 1 वाजता कार्यक्रम चालू होईल. किती वाजता? प्रवचन वगैरे होईल आणि दुपारी ठीक 3 वाजता, किती वाजता? 3 वाजता स्यात संघ बेळगोळच्या दिशेनं प्रयाण करेल. बेळावरी नेलं या निल्ले कट्टे हाकते रे. हां, ಆದ್ರೆ ವೇಳೆ ಮ್ಯಾಗೆಲ್ಲರೂ ಬರಬೇಕು, ಧರ್ಮ ಲಾಭ ತಗೋಬೇಕು, ತಮ್ಮ ಜೀವನ ಸಾರ್ಥಕ ಮಾಡಬೇಕು. ಅಹಿಂಸಾ ಪರಮೋ ಧರ್ಮ ಕಿ. आज आणखीन एक गोष्ट, वया